आउट ऑफ सिलेबसच्या निमित्ताने आज आपली भेट झाली. तू त्याची गाणी ऐकलीस. त्याच्यामधल्या कुठल्या गाण्यावर गौरव मोरेला नाचावंसं वाटलं? गाणी सगळी छान आहेत, पण मला ते संस्कृत गाणं त्याच्यावर नाचावंसं वाटलं. कारण का संस्कृत भाषा आणि माझं जरा एखादा संस्कृत नाही, मधला नाही. श्लोक मी होऊनच जाऊ मी दे मी मग. त्यांना म्हटलं थोडंसं मला आपल्याला कळेल असं. ते म्हणाले, की आपण खाली सबटायटल देणार आहोत. हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळी गाणी छान झालेली आहेत. सिनेमाची गाणी इतकी उत्तम केलेली आहेत. त्याच्याबद्दल मी संपूर्ण टीमला आणि म्युझिक डायरेक्टर आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. वाघमारे सर हे आपले जवळच आहेत, घरचे संबंध आहेत माझे त्यांच्यासोबत. आणि त्यांनी हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे असं जेव्हा मला कळलं, मला खूप भारी वाटलं. कारण आपण ज्यांना ओळखतो ती व्यक्ती जेव्हा सिनेमा प्रोड्यूस करते ही फार मोठी गोष्ट आहे. आणि संपूर्ण तीक्ष्णगत परिवाराला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. गौऱ्या, एकंदरीत ह्या सिनेमाचं जर दिग्दर्शनाकडे आपण लक्ष दिलं तर आपल्याला कळतं की एक नॉन महाराष्ट्रीयन दिग्दर्शकाने हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे. तर मराठी सिनेमांकडे इतर भाषातले दिग्दर्शक सुद्धा आता प्रेमाने पाहायला लागले. त्यांना सुद्धा वाटतं की मराठी सिनेमा करावा. काय ह्याचं कारण असेल तुला वाटतं? नाही, मराठी सिनेमा आपला हा अजरामरच आहे पहिल्यापासून. तुम्ही जर आपण जर नीट आपला रेशो चेक केला तर आपले स्टँडर्डच सिनेमा आहेत सगळेच. आणि सगळे खतरनाक सिनेमा आहेत. तुम्ही IMDb जर चेक केली, गुगलवर जर गेलो आणि आपण जर जुन्या सिनेमाची यादी काढली तर आपल्या सिनेमा म्हणजे जगाच्या पलीकडचे सिनेमा आहेत. इतके सुंदर सिनेमा आहेत. आणि म्हणूनच प्रत्येकाला आपल्याकडे येऊन सिनेमा शूट करावा असं वाटतं बिकॉज ऑफ. आणि आपल्या सिनेमाची सुरुवातच आपल्याकडनं झालेली आहे ना. मराठी भाषेपासून सुरुवात झालेली आहे सिनेमाची. दादासाहेब फाळकेंनी पहिला सिनेमा सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला ते कौतुक आहे. आणि मराठी सिनेमा नेहमीच विषयांमध्ये वेगळेपण आणलेला सिनेमा आहे. संस्कृती आहे, गाणी असतात आपल्याकडे. या सगळ्या गोष्टीचा भांडून आपल्याकडे सिनेमा बनवला जातो. म्हणून प्रत्येकाला असं वाटतं की आपला एकदा सिनेमा आपण इथं करायला पाहिजे. आपण लकी आहोत की आपण आपल्या ह्या सिनेटीचा भाग आहोत म्हणून. गौऱ्या, तू शाहरुख सरांचा खूप मोठा फॅन आहे, शाहरुख खानचा खूप मोठा फॅन आहेस. तर जर इन फ्युचर शाहरुख सरांबरोबर सिनेमा करायची संधी आली तर त्यावेळेला शाहरुख सरांसोबतचं पहिलं वाक्य गौऱ्याचं काय असेल? तेच येणार नाही तोंडून बाहेर. कारण आपण ज्यांना बघतो आणि ज्यांना आपण ॲडमायर करतो, आपण बघतो की अरे यार मेहनत अशी असते, ह्या लेवलची असते. जेव्हा ते ते व्यक्तिमत्व जेव्हा समोर येतं तेव्हा आपल्या तोंडून आवाज नाहीत. आपण शांत होऊन जातो की अरे हे खरंच आहे की स्वप्न आहे. आणि मग आपल्या डोळ्यासमोर ते सगळ्या गोष्टी जात असतात. आता तू बोलला आहेस, तुझ्या तोंडी साखर पडो भावा. आणि आपलं तू बोललायस आणि ते मी खरं होते. बॅनर लावणार म्हणजे आणि लोकमत फिल्मवर एक्सक्लुझिव्ह तुझा इंटरव्ह्यू तू करणार. पण काम करशील, तू पण काम कर ना. तू नेहमी असं काय करू, तू पण काम कर. ह्याच्यामुळे मला तू झालास काय मी झालोस काय नाही, आम्हाला नाही. आनंदच असणार आहे तू पण गौरव. काम कर. मला पुन्हा एकदा तुला यार तू एकदम हे बोललास ना. बरं गौरव, म्हणजे लहानपणापासून आपण फार खोडकर स्वभावाचे असतो आणि नेहमी मस्ती करणारे आपण आहोत. आपण बॅक बेंचर्स आहोत. पण काय असतं, आपण जेव्हा खेळाच्या मैदानात जातो ना तेव्हा एखादं झाड असतं. त्या झाडाखाली बसून आपण म्हणजे त्या झाडाला कधी क्रिकेटचा स्टंप बनवलेला असो किंवा त्या झाडाची काहीतरी आठवण, असं कुठलं झाड आहे ज्याची तुझी आयुष्यातली एक आठवण आहे? माझ्या घरासमोरच पिंपळाचं झाड होतं. घर फिल्टरपाड्यात घर आहे. एवढं मोठं पिंपळाचं झाड होतं. मग कालांतराने ते गेलं. तर त्याची हवा, त्याचा आवाज, त्याची सावली हे आम्हाला आजही आठवते. कारण उन्हाळा सुरू झाला की आम्ही मस्तपैकी घरासोबत कट्टा आहे माझ्या, तिथं आम्ही बसून असायचो. आणि संध्याकाळ झाली की त्या पिंपळा झाडाची पानं जी हलायची आणि जी काय थंडगार हवा लागायची ना, आम्ही रात्रभर तिथं झोपायचो. ती झाडाची सावली, थंडगार हवा हे सगळं आहे. आणि मी आरे कॉलनीत राहतो त्याच्यामुळे झाडांबद्दलचं प्रेम मला माहिती आहे काय आहे. माझ्या आजूबाजूला आरे कॉलनी आहे, विहार लेक आहे, पवई लेक आहे, छोटा काश्मीर आहे. मी निसर्गाच्या सानिध्यातला पोरगा आहे. त्याच्यामुळे मला जिथं जिथं हिरवळ असेल ती मला जास्त आवडते. म्हणजे म्हणून मला कोकण आवडतं फार. कारण कोकणात पण हिरवळ जास्त आहे. मला पाणी जास्त आवडतं बिकॉज मी आता विहार लेक आहे, आपली मिठी नदी आहे, सगळं आपल्या आजूबाजूला असल्यामुळे हे सगळं मी बघत आलेलं आहे. त्यामुळे झाड असणं खूप गरजेचं. आणि उन्हाळ्यात झाडांची किंमत समजते आपल्याला. आणि झाडं जास्त असतील तर पाऊसही चांगला पडतो. क्या बात आहे. आता म्हणजे ह्या एप्रिल महिन्यामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. गौरव मोरयाचं नवीन घर आणि पहिली जयंती, काय त्याची तयारी असणार आहे हे प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. मी एवढंच सांगेन, थँक्यू बाबासाहेब. जे काय झालं ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. थँक्यू सो मच.